श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरणी ऊन पडे। पावसाळा सुरू झाला की आपल्याला ओढ लागते ती सणांचा राजा श्रावणाची। आध्यात्मिक आणि नैसर्गिक परंपरा असलेला हा श्रावण महिना चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून या महिन्याला ओळखलं जातं। त्याचबरोबर भगवान शंकरांना देखील हा महिना अतिशय प्रिय आहे। रत्नागिरी शहरातून आरेवारे रस्त्याने गणपतीपुळेकडे जाताना साखरतर पूल पार केला की अतिशय सुंदर ठिकाण लागतं ते म्हणजे काळबादेवी। या गावाला कालिका देवी देवस्थानमुळे काळबादेवी म्हणून ओळखले जाते। एका बाजूला खाडी आणि एका बाजूला समुद्र अशी अनोखी देणगी या गावाला लाभली आहे। स्वयंभू श्री रामेश्वर कालिका म्हटलं की भक्तांच्या भक्तीला काही भानच राहत नाही आणि नामसप्ताह असेल तर विचारूच नका। आता आपण आलो आहोत रामेश्वर मंदिरामध्ये, तर इथल्या पुजाऱ्यांकडून आपण अधिकची माहिती घेऊया। काय सांगाल या मंदिराबद्दल? इथे काळबादेवी स्थित श्री स्वयंभू रामेश्वराचे मंदिर हे साधारण 400 वर्षे पुरातन असून आतापर्यंत बदलत्या काळानुसार एक दोनदा डागडुजी सोडल्यास आहे तसं स्ट्रक्चर कायम ठेवलेलं आहे। त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं की या मंदिरापासून 2 मिनिटांवरती गेले असता निसर्गरम्य असा समुद्र किनारा आहे आणि या मंदिराच्या तिन्ही बाजूला खाडीचं पाण्याने वेढलेलं आहे। तसेच या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथे बांधलेली साधारण 300 वर्षापूर्वीची पुरातन घंटा। त्या घंटेबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा चिमाजी आपण वसईच्या किल्ल्यावरती आक्रमण केले तेव्हा त्यांच्याबरोबर येथील काही स्थानिक गलबत आरमार म्हणून गेलेली होती आणि जेव्हा किल्ला जिंकून आला तेव्हा त्या किल्ल्यावरील खजिना हा पेशवाईच्या दरबारात आणण्यात आला। तेव्हा इथूनच जवळ 2 किलोमीटर असलेल्या वसमी हे गाव त्यावेळी लेले म्हणून सरदार होते, त्यांना इनाम मिळालेले होते। तेव्हा त्या लेल्यांच्या पैकीच एक सरदार श्री विसाजीवंत लेले यांच्यामार्फत तो सर्व खजिना वसमी या गावी आणण्यात आला। तेव्हा ही एवढी मोठी घंटा कुठे ठेवायची असा प्रश्न गावकऱ्यांना पडला, म्हणून सर्वानुमते त्या आरमारांनी जे सहाय्य केलेलं होतं त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणून ही घंटा इथे मंदिरात बांधण्यात आलेली आहे। या घंटेवरती आपण बघू शकता की पोर्तुगीजांचं साइन असून 1737 साल हे व्यवस्थितपणे कोरलेलं आहे। साधारण भरीव पितळ्याची 500 किलो वजनाची घंटा आहे। बरसणाऱ्या रिमझिम श्रावणधारा, ओतप्रोत भरलेलं नैसर्गिक सौंदर्य आणि श्री रामेश्वर व कालिका मातेच्या आशीर्वादाने मन समाधानाने भरून जातं। दुसऱ्या सोमवारी पालखी सोहळ्याने सप्ताहाची सांगता होते। आज आपण भेट दिली निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या रामेश्वर मंदिराला। जर आपण काळबादेवीत आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या। कॅमेरामन शुभम पवारसह तेजस्विनी जोशी, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।